संत तुकाराम महाराज अभंग. निरूपण मेघा देशमुख चव्हाण. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, नामगुण सन्नादे झाले माझे गुरु ठाणी. विषमदृष्टी गेली मिथ्या भेद मिटला, तुका म्हणे आता सर्वत्र विठ्ठल भेटला. संत तुकाराम महाराज हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे एक थोर संत आणि कवी होते हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्यांचे अभंग हे केवळ काव्य नाहीत, तर ते आध्यात्मिक मार्गदर्शनाचे आणि ईश्वर भक्तीचे स्रोत आहेत. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी हा अभंग त्यांच्या समतावादी दृष्टिकोनाचा आणि विठ्ठलाच्या सर्वव्यापित्वाचा पुरावा आहे असे मला वाटते. या अभंगात तुकारामांनी भक्तीच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या समदृष्टीचा आणि एकरूपतेचा अनुभव आपल्यासमोर व्यक्त केला आहे. आपण त्यांचा आध्यात्मिक संदेश समजून घेऊया का? समचरण दृष्टी विटेवरी साजिरी म्हणजे तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की विठ्ठलाच्या चरणावर माझी समान दृष्टी सुंदरपणे सजली आहे. विठ्ठलाच्या भक्तीमुळे त्यांच्या मनातील सर्व भेदभाव नष्ट झाले आहे. त्यांची दृष्टी आता समान झाली आहे आणि ती विठ्ठलाच्या चरणावर स्थिर झाली आहे. समचरण दृष्टी हा शब्द आपल्याला असं सूचित करतो की त्यांच्या नजरेत आता उच्च नीच, गरीब श्रीमंत, जातीपाती यांचा अजिबात भेद राहिला नाही. ही समदृष्टी विठ्ठलाच्या चरणांवर केंद्रित झाली आहे, जिथे सर्व काही शुद्ध आणि पवित्र आहे. इथे भक्तीच्या परमोच्च अवस्थेचे वर्णन केलेले आपल्याला दिसते आहे. जेव्हा मनुष्य ईश्वराच्या चरणांशी एकरूप होतो तेव्हा त्याच्या मनातील सर्व विकार आणि भेदभाव नाहीसे होतात. ही समदृष्टी हीच खरी आध्यात्मिक प्रगती आहे. विठ्ठल हा केवळ मूर्तीचा देव नाही, तर तो विश्वातील सर्वांचा आधार आहे. त्याच्या चरणावर दृष्टी स्थिर झाल्याने भक्ताला सगळीकडे ईश्वराचेच दर्शन घडते. आणि म्हणूनच या ओळीमध्ये आपल्याला भक्ती आणि अद्वैत तत्वज्ञानाचा सुंदर संगम झालेला दिसून येतो. नामगुण सन्नादे झाले माझे गुरु ठाणी म्हणजे विठ्ठलाच्या नामाचा आणि गुणांचा गजर माझ्या गुरूंच्या स्थानावर झाला आहे. विठ्ठलाच्या नामस्मरणात आणि त्याच्या गुणांच्या गायनात तुकाराम महाराजांना इथे गुरुचे स्थान प्राप्त झाल्यासारखे वाटते आहे. याचा अर्थ त्यांच्यासाठी विठ्ठलाचे नाव आणि गुणच त्यांचे गुरु बनले आहेत. हा गुरु त्यांना बाह्य व्यक्तीच्या रूपात नाही, तर अंतर्मनातून मार्गदर्शन करणारा आहे. नामस्मरणाच्या संगीतमय गजराने त्यांचे जीवन आनंदमय आणि प्रकाशमय झालेले आहे. नामस्मरणाच्या सामर्थ्यावर इथे महाराजांनी प्रकाश टाकलेला आहे. वारकरी संप्रदायात नामस्मरणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ईश्वराच्या नामातच सर्व शक्ती सामावलेली आहे. नामस्मरण हा एक असा मार्ग आहे की जो भक्ताला गुरुशिवायही परमेश्वरापर्यंत पोहोचू शकतो. झाले माझे गुरु ठाणी हे असे सूचित करते की नामस्मरणाच्या माध्यमातूनच त्यांना आत्मज्ञानाचा प्रकाश मिळाला. हा आध्यात्मिक मार्ग सर्वांसाठी खुला आहे, ज्यासाठी कोणत्याही बाह्य औपचारिकतेची गरज नाही. विषम दृष्टी गेली मिथ्या भेद मिटला म्हणजे माझी असमान दृष्टी नाहीशी झाली आणि खोटा भेद मिटला. म्हणजे इथे आध्यात्मिक प्रगतीचे वर्णन तुकारामांनी केलेले आपल्याला दिसून येते. विठ्ठलाच्या भक्तीमुळे त्यांच्या मनातील भेदभावाची दृष्टी पूर्णपणे नाहीशी झाली. विषम दृष्टी म्हणजे समाजातील उच्च नीच, आपला परका यासारखे विचार. मिथ्याभेद म्हणजे या सर्व भेदांचे मिथ्या स्वरूप. आता त्यांच्या दृष्टीत सर्व काही एकच आहे आणि ते म्हणजे विठ्ठलमय. तत्वज्ञानाचा आणि भक्तीचा सुंदर संगम झालेला आपल्याला इथे दिसून येतो. आध्यात्मिक साधनेने मनुष्याला हे समजते की विश्वातील सर्व काही एकाच परमतत्वाचा अंश आहे. भेद हा केवळ मायेचा परिणाम आहे, जो खरा नाही. तुकाराम महाराजांना विठ्ठलाच्या भक्तीतून हा अनुभव आला की सर्वत्र
एकच परमेश्वर आहे आणि बाकी सर्व भेद हे मिथ्या आहेत. आणि म्हणूनच इथे समानतेचा आणि एकतेचा आपल्याला संदेश मिळतो आणि जो आजच्या काळातही प्रासंगिक आहे. तुका म्हणे आता सर्वत्र विठ्ठल भेटला. म्हणजे मला आता सगळीकडे कोण भेटलेलं आहे? मला सगळीकडे विठ्ठल भेटलेला आहे. म्हणजेच त्यांना परम आनंदाची आणि पूर्णत्वाची अवस्था प्राप्त झालेली आहे. विठ्ठलाच्या भक्तीमुळे त्यांना सर्वत्र, प्रत्येक व्यक्तीत, प्रत्येक वस्तूत कोणाचे दर्शन घडते? विठ्ठलाचे दर्शन घडते. आणि इथेच आपल्याला त्यांच्या आध्यात्मिक साक्षात्काराची पराकाष्ठा दिसते. आता त्यांच्यासाठी काहीही वेगळे राहिलेले नाही, सर्व काही विठ्ठलमय झालेले आहे. इथे ईश्वराच्या सर्व व्यापित्वाचा अनुभव व्यक्त केला गेलेला आहे की जेव्हा भक्त पूर्णपणे ईश्वरात लीन होतो तेव्हा त्याला सर्वत्र ईश्वरच दिसतो. आणि हा अनुभव म्हणजेच मोक्षाची अवस्था आहे, जिथे द्वैत नाहीसे होते आणि केवळ एकत्व उरते. आणि म्हणूनच इथे भक्ताला प्रेरणा मिळते की खऱ्या भक्तीने सर्वत्र ईश्वराचे काय घडू शकते? दर्शन घडू शकते. आणि म्हणूनच हा अभंग तुकाराम महाराजांच्या आध्यात्मिक प्रवासाचा सारांश आहे असे मला वाटते. सुरुवातीला ते समदृष्टीचा अनुभव सांगतात, नंतर नामस्मरणाच्या सामर्थ्याचा उल्लेख करतात आणि शेवटी भेदभावाच्या नाशाचे वर्णन करून आपल्याला सर्वत्र विठ्ठलाचे दर्शन कसे घडले ह्याचा अनुभव सांगतात. आणि म्हणूनच हा अभंग भक्ती, समता आणि अद्वैत यांचा सुंदर संगम आहे असे मला मनोमन वाटते. या अभंगात समाजातील भेदभाव दूर करण्याचा संदेश आपल्याला मिळतो. आजच्या काळातही जातीपाती, धर्म यांच्यामुळे होणारे भेद या अभंगातून प्रेरणा घेऊन मिटवता येऊ शकतील. विठ्ठलाचे नाव जपण्यात किती शक्ती आहे हे या अभंगातून आपल्याला दिसते. हा मार्ग सोपा आणि सर्वांना अगदी सहजासहजी उपलब्ध होण्यासारखा आहे. ईश्वराचे व्यापिकत्व सगळीकडे आहे ही भावना मनात ठेवल्यास जीवनातील संघर्ष नक्कीच कमी होतील आणि आपल्याला सुख, शांती आणि समाधान मिळल्याशिवाय राहणार नाही. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी हा अभंग तुकाराम महाराजांच्या भक्ती आणि ज्ञानाचा उत्कृष्ट नमुना आहे असे मला वाटते. कारण यातून त्यांनी आपल्या अनुभवातून आलेले सत्य मांडलेले आहे. तुकाराम महाराजांनी आपल्याला इथे सांगितलेले आहे की भक्तीने समता येते, नामाने गुरु मिळतो आणि सर्वत्र ईश्वराचे दर्शन घडते. म्हणूनच हा अभंग प्रत्येक भक्ताला प्रेरणा देणारा आणि आध्यात्मिक मार्ग दाखविणारा आहे असा माझा ठाम विश्वास आहे. धन्यवाद.